नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा ॲफिलिएट मार्केटिंग मास्टरी बेसिक टू ॲडव्हान्स या ट्रेनिंग सिरीजमध्ये. तर आज आपण बघणार आहे लीड जर्नीबद्दल. म्हणजे इंस्टाग्रामवरती जे तुम्हाला लीड्स येणार आहेत ते तुम्ही व्हॉट्सॲपवरती कसं घेणार. आता तुम्ही तर म्हणता सिम्पल त्यांना एक मेसेज केला, व्हॉट्सॲपवरती मेसेज करा म्हणून आणि झालं ते व्हॉट्सॲपवर येतील. नाही, असं नाही आहे. हा तुमचा भ्रम आहे. पण भ्रम तर नाही म्हणता येईल, पण ही एक अर्धवट गोष्ट आहे. आता ते कसं पूर्ण करायचं हे मी या व्हिडिओमध्ये पूर्णपणे एक्सप्लेन करणार आहे. एकदम सोपी पद्धत आहे. पण त्या स्टेपने जर तुम्ही गेले तर काय होतं माहिती आहे का, जास्तीत जास्त लीड्स तुम्हाला व्हॉट्सॲपवरती येते. आता एक तुम्हाला रिॲलिटी सांगतो, जर 100 लोकांनी तुम्हाला इंस्टाग्रामवरती मेसेज केला की मला पैसे कमवायच्याबद्दल सांगा, मला तुमच्या बिझनेसबद्दल सांगा, तर 100 तुम्हाला सांगतो मी फक्त 30 ते 40% असे लोक असतील जे तुम्हाला व्हॉट्सॲपला मेसेज करतील. मग बाकी लोकांना सोडून द्यायचं का? नाही सोडून द्यायचं. त्याच्यातून सुद्धा अजून लोक आपण घेऊ शकतो. मग ते कसं करायचं, काय प्रॉपर पद्धत आहे, काय प्रॉपर मेथड आहे, ही या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे. तर चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. तर आजच्या व्हिडिओचा टॉपिक आहे लीड जर्नी. म्हणजे इंस्टाग्रामवरून आपण व्हॉट्सॲपवरती लीड्स कशा आणणार आहे ही या व्हिडिओमध्ये आपण शिकणार आहोत. तर बघा, इम्पॉर्टंट पॉईंट काय बघा, मी तर प्रत्येक व्हिडिओमध्ये इम्पॉर्टंट पॉईंट घेतो आणि हेच सगळ्यात इम्पॉर्टंट असतात. कारण हे जर तुम्ही नोट डाऊन करून घेतले तर तुम्ही चुका करणार नाहीत, बरोबर. आता बघा, लीड्सला तुम्हाला व्हॉट्सॲपवरती कंपल्सरी आणायचं आहे. आता तुम्ही म्हणता व्हॉट्सॲपवरतीच का आणायचं आहे, कारण बघा व्हॉट्सॲपवरती जर तुम्ही आणलंच नाही तर मला सांगा इंस्टाग्रामवरती तुम्ही बोलून काय फायदा. व्हॉट्सॲपवरती ॲट द एंड आपल्याला क्लोज करायचं ना लीड्सला. व्हॉट्सॲपवरती जर आपल्याला सगळी इन्फॉर्मेशन द्यायची आहे, व्हॉट्सॲप स्टेटस जर त्यांनी कंटिन्युअसली बघितलं तर तो स्टार्ट करणार आहे, तर तो जॉईन करणार आहे, बरोबर. असे तर लोक जॉईन करत नाहीत. लोकांना इन्फॉर्मेशन माहीतच नसते ना, आणि लोक ॲट्रॅक्टिव्ह नसतात. मी तुम्हाला काय सांगतो, सिम्पल. आता तुम्ही ज्यावेळेस बिझनेस स्टार्ट केला ना, तर तुम्ही कसा केला, तुम्ही कोणाच तरी स्टेटस तुम्ही कंटिन्युअसली बघितलं, मग नंतर तुम्ही डिसिजन घेतला. बघा, ही अपॉर्च्युनिटी इतकी भारी आहे ना. पण काय प्रश्न आहे माहिती का, लोकांना आहे ना अवेअरनेस नाही याबद्दल. त्याच्यामुळे काय माहिती का, तुम्हाला सारखं सांगावं लागतं, तुम्हाला मोटिवेट करावं लागतं. तुम्हाला मी सांगतो, तुम्ही एवढं भारी काम करताय ना ॲफिलिएट मार्केटिंगमध्ये, लोकांना चांगली अपॉर्च्युनिटी देत आहे, त्यांच्या लाईफमध्ये त्यांना ग्रो करण्यासाठी तुम्ही त्यांना आपण काय म्हणतो अट्रॅक्ट करताय. तुम्ही पुढाकार घेताय की बाबा लोकांना शिकवायचे सगळ्या गोष्टी, त्यांना डिजिटल एरामध्ये त्यांनी पैसे कमवले पाहिजे हे तुम्ही लोकांना गाईड करताय. पण लोकांना त्याचं महत्त्वच नाही ना. त्यासाठी आपल्याला काय करायचं, जास्तीत जास्त लोकांनी हा बिझनेस स्टार्ट करावा म्हणून आपल्याला अट्रॅक्शन मार्केटिंग करावं लागते. आणि ती होती कशाने माहिती का, स्टोरी आणि स्टेटसने, म्हणजे व्हॉट्सॲपच्या स्टेटसने. कारण ॲट द एंड लोक व्हॉट्सॲपलाच येणार आहे, तिथं आपण सगळी इन्फॉर्मेशन त्यांना सेंड करणार. त्याच्यामुळे व्हॉट्सॲपला लोकांना आणि ही खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. त्याच्यामुळे काय, लीड्सला तुम्हाला काही करून कंपल्सरी तुम्हाला व्हॉट्सॲपला जाण्याचं आहे. एवढा पॉईंट क्लिअर झाला. त्याच्यानंतर काय, इंस्टाग्रामवरती तुम्हाला काहीच इन्फॉर्मेशन द्यायची नाही आहे. इंस्टाग्रामवरती तुम्हाला फक्त एवढंच बोलायचं की व्हॉट्सॲपला मेसेज करा. आणि जर तुम्ही इंस्टाग्रामवरती लोकांना सांगत राहिले की बाबा हा बिझनेस असा आहे, याच्यामध्ये असं करायचं, ते लोक तुम्हाला व्हॉट्सॲपला मेसेजही करणार नाही आणि ते तुम्हाला कधी आयुष्यात स्टार्टही करणार नाही, तिथूनच तुम्हाला सोडून जातील. त्याच्यामुळे एवढंच लक्षात ठेवा, इंस्टाग्रामवरती तुम्ही जर सांगायला लागली, आता बघा काही लीड्स अशा असतील ते तुम्हाला म्हणतील काही झालं तरी मला व्हॉट्सॲपला मेसेज नाही करायचा, मला तुम्ही इथंच सांगा. नाही तर तुम्हाला कारणं सांगतील, माझं व्हॉट्सॲप अकाउंटच नाही आहे, माझ्या पप्पाचं आहे, माझ्या बहिणीचं आहे, माझ्या आईचं आहे, असं काही कारणं सांगतील. पण तुम्हाला दटून राहायचं आहे की बाबा जर तो माणूस तुम्हाला व्हॉट्सॲपवरती साधा मेसेजही करू शकत नाही, तो बिझनेस तरी काय करणार. तशा लोकांना सोडून द्यायचं, डोक्याला ताण घ्यायचं नाही. इंस्टाग्रामवरती लाखो करोडो लोक आहेत, ते करतील स्टार्ट, तुम्हाला नसेल करायचं तर. सिम्पल एवढी गोष्ट लक्षात ठेवा. त्याच्यामुळे इंस्टाग्रामवरती तुम्हाला कोणालाच काहीच इन्फॉर्मेशन द्यायची नाही, फक्त एवढं बोलायचं की व्हॉट्सॲपवरती मेसेज करा, बस. त्याच्यानंतर काय, ॲट द एंड काय, लीड्स व्हॉट्सॲपवरच क्लोज होणार आहे. जसं मी तुम्हाला सांगितलं, स्टेटस पाहिलं तरच क्लोज होतील. त्याच्यामुळे तुम्हाला व्हॉट्सॲपवरती त्यांना मेसेज करायला लावणं खूप गरजेचं आहे. इम्पॉर्टंट पॉईंट आहे, लिहून घ्या. त्याच्यानंतर बघा, तुम्हाला फॉलोअप कसा करायचा. आता सिम्पल, ज्यांनी तुम्हाला हाय मेसेज केला किंवा बिझनेस कसा आहे काय आहे हे विचारण्यासाठी तुम्हाला मेसेज केला, तर सिम्पल तुम्हाला हा मेसेज त्यांना टाकायचा आहे. आता तुम्ही असा बनवा किंवा मराठीमध्ये टाका, पण एक मेसेज टाका. काय, ड्रॉप अ मेसेज ऑन व्हॉट्सॲप. तुमचा व्हॉट्सॲप नंबर द्या तुम्ही त्यांना, आणि त्याच्यावर सांगा की तुमचं नाव, वय आणि प्रोफेशन, म्हणजे नेम, एज, प्रोफेशन, या तिन्ही गोष्टी मला सेंड करा ह्या व्हॉट्सॲप नंबरवरती. तुम्हाला असा मेसेज करायचा आहे. त्याच्यानंतर काय सांगितलं मी, माझा नंबर अगोदर सेव्ह करा, नाहीतर तुम्हाला डिटेल्स भेटणार नाही. हायलाईट्स तुम्ही प्रूफसाठी चेक करू शकता. हा मेसेज मी सपोज एक बनवलेला आहे. त्याच्यामुळे तुम्हाला काय करायचं, सगळ्यात पहिली स्टेप, तुम्हाला डिटेलचा मेसेज पाठवायचा आहे जे लोक तुम्हाला मेसेज करतील त्यांना. ओके, आता तुम्ही मेसेज पाठवला. त्याच्यानंतर काय, मेसेजमध्ये नंबर सेव्ह करायला सांगा. जसं आपण सांगितलं, सेव्ह माय नंबर फर्स्ट, तुम्ही मराठीत बनवू शकता, बरोबर. त्याच्यानंतर काय, इंस्टाग्रामवरती तुम्हाला डिटेल्स काही शेअर करायची नाही, बरोबर. आपण डिटेल्स शेअर नाही केली, आपण फक्त काय केलं, हा एक मेसेज सेंड केला, बरोबर. हा एक टेम्पलेट सेंड केली. व्हॉट्सॲपवरती तुम्ही मला मेसेज करा, माझा नंबर सेव्ह करून, आणि तुमची डिटेल्स पाठवा. आता काय होईल माहिती आहे का, हे लोक कधी कधी तुमचा मेसेज बघतील, कधी कधी बघणार नाही, विसरून जातील.
कारण इंस्टाग्राम असा प्लॅटफॉर्म ज्याच्यावरती फक्त लोक टाईमपास करण्यासाठी येतात. काय काय लोक काय होतील, विसरून जातील तुम्हाला मेसेज करायचा. त्याच्यामुळे सिंपल काय करायचं आहे, तुम्हाला 24 तासाच्या नंतर एक रिमाइंडर मेसेज तुम्हाला पाठवायचा आहे. रिमाइंडर मेसेज काय पाठवायचा आहे, हा मेसेज टाकायचा. हे नका टाकू सेंड दिस मेसेज आफ्टर 24 hours, हे मी तुम्हाला समजण्यासाठी सांगितलं आहे. हा मेसेज तुम्हाला टाकायचा आहे. या मेसेजमध्ये काय, डू मेसेज मी ऑन व्हॉट्सॲप ऑन द अबो नंबर फॉर द फ्री डिटेल्स. म्हणजे मी याच्यामध्ये काय म्हणलं माहिती का, फ्री डिटेल्स हा शब्द घेतला आहे. काय, तुम्हाला फ्रीमध्ये जर डिटेल्स पाहिजे असेल तर मला व्हॉट्सॲपवरती मेसेज करा. हे एक तुम्हाला रिमाइंडर पाठवायचं आहे की बाबा, म्हणजे तुम्हाला एक इन्फॉर्म करायचं आहे, परत त्यांना सांगायचं आहे की बाबा तुम्हाला जर इन्फॉर्मेशन पाहिजे असेल, डिटेल पाहिजे असेल तर मला मेसेज करा. आणि ह्या मेसेज तुम्हाला 24 तासाच्या नंतरच पाठवायचा आहे, असं नाही. तुम्हाला सिंपल काय करायचं आहे, आज जेवढे पण तुम्हाला लीड्स आल्यात ना इंस्टाग्रामवरती, ज्यांनी मेसेज केला ना, सिंपल उद्याच दिवशी उद्या तुम्हाला त्यांना हा मेसेज पाठवायचा आहे. आता येणे काय होईल, जर तुम्हाला इंस्टाग्रामवरती तुम्हाला 100 लीड्स आल्या, म्हणजे 100 जणांनी तुम्हाला इंस्टावरती मेसेज केला, तर त्यातले व्हॉट्सअपवरती किती आले असतील माहिती का, 30 आले असतील किंवा मे बी 40च आले असतील. आणि जर ज्यावेळेस तुम्ही 24 तासाच्या नंतर हा मेसेज पाठवता ना, रिमाइंडर मेसेज, तर तुम्हाला अजून 30 लोक येतील, अजून 30-40 लोक येतील. तुम्हाला 30, 20, 40 किती लोक येऊ शकतात आपण सांगता येत नाही. म्हणजे 100 मधले तुमच्याकडे किती लोक येतील माहिती का, जवळपास 60 ते 70% लोक तुमच्या व्हॉट्सॲपवर येतील. आता हे बाकीचे 30% लोक तिथं येणारच नाही, त्याच्यासाठी आपण काहीच करू शकत नाही. पण जिथं नॉर्मली आपल्याला 20% कन्वर्जन येईल, म्हणजे 20% लोक व्हॉट्सॲपवर येतील किंवा 30% लोक येतील, तिथं आपलं काय होईल माहिती का, 60 ते 70% लोक येतील. म्हणजे इथं आपला रेट वाढेल, कारण हे लीड्स वाया जात नाही ना. मग 100 मधले 60-70% लोक जर यायला लागले तुमच्या व्हॉट्सॲपवरती, तर तुमचा जास्त फायदा आहे. तसं जर तुम्ही हा मेसेज जर केलाच नाही ना, तर तुम्हाला मी सांगतो, तुम्हाला 20 ते 30% लोक मेसेज करणार आहेत. म्हणजे 100 मधले फक्त 20 लोक नाही, 30 लोक तुम्हाला व्हॉट्सॲपवरती मेसेज करतील. मग तुम्ही म्हणताल की बाबा एवढं लीड्स येतात पण व्हॉट्सॲपला येत नाही. मग त्यासाठी तुम्हाला 24 तासानंतर रिमाइंडर मेसेज पाठवायचा आहे. तो पाठवला तर तुम्हाला लीड्स जास्त येतील व्हॉट्सॲपवरती. ओके, खूप इम्पॉर्टंट आहे. त्याच्यानंतर काय, व्हॉट्सॲपला तुम्हाला सिंपल काय रिप्लाय करायचा आहे बघा, हा मेसेज करा तुम्हाला. आता काय होईल माहिती का, काही जे लीड्स असतील ते तुम्हाला फक्त हाय मेसेज करतील व्हॉट्सॲपला, काहीच नाही करणार, फक्त हाय मेसेज करतील. आणि काही लीड्स काय करतील की तुम्हाला नेम, एज आणि प्रोफेशनल या 3 गोष्टी पाठवतील. कारण आपण इंस्टाग्रामला सांगितलं होतं की तुमचं नाव, एज म्हणजे नाव, वय आणि पत्ता या गोष्टी आम्हाला सेंड करा. मग आता काय काय लोक सेंड करतील, काय काय नाही करणार. पण जे लोक सेंड करतील त्यांना डायरेक्टली तुम्हाला प्रेझेंटेशन व्हिडिओ पाठवायचा आहे सिम्पलमध्ये. आणि जे लोक सेंड नाही करणार, फक्त हाय हॅलो करतील किंवा डिटेल्स पाठवा असं म्हणतील, सिम्पल तुम्हाला हा मेसेज पाठवायचा आहे, सेंड युअर डिटेल्स, नेम, एज, प्रोफेशन. कारण त्यांची माहिती तुम्हाला तर पाहिजे ना, की बाबा त्याचं नाव काय आहे, त्याचं वय काय आहे आणि तो काय करतो, स्टुडंट आहे की जॉब पर्सन आहे, हे तुम्हाला माहीत असलं पाहिजे. जर तो माणूस, समजा तो समोरचं लीड आहे ते जर जॉब पर्सन असेल आणि तुम्ही जर त्याला एका स्टुडंटसारखं ट्रीट करताय, तर त्या ठिकाणी बॅड इम्प्रेशन पडतं आणि ती लीड क्लोज होत नाही, चान्सेस एकदम कमी होऊन जातात. त्याच्यामुळं हे तुम्हाला गोष्टी माहीत पाहिजे. सपोज काय होतं, काही समोरचं वय जास्त असतं समोरच्या माणसाचं, समोरच्या लीडचं, आणि जर तुम्ही आरे तुरे करून बोलताय तर तिथं प्रॉब्लेम होऊ शकतो. मग जर स्टुडंट असेल तर तुम्ही त्याला तुमच्या पद्धतीने एक्सप्लेन करू शकता, सांगू शकता, तुम्ही त्याला रिलेट करू शकता. त्यासाठी ही डिटेल्स आपल्याकडे असणं इम्पॉर्टंट आहे. लीड्सला हाय मेसेज करून तुम्ही डिटेल्स घ्या. त्याच्यानंतर काही लीड्सला सांगितल्याप्रमाणे व्हॉट्सॲपवर डिटेल्स पाठवतील, जसं मी तुम्हाला सांगितलं त्यातली डिटेल्स पाठवतील. आणि काही जण पाठवत नाही, तर त्यांना तुम्हाला हा डिटेल्सचा मेसेज टाकायचा, सिम्पल. त्याच्यानंतर काय, डिटेल्स घेतल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, सगळ्यात इम्पॉर्टंट पहिलं काय, मी तुमचं लीड्सचं तुम्हाला डेट वाईज नंबर सेव्ह करायचा आहे. डेट वाईज कसं, आता बघा 24 जूनला जर, आता आज तारीख किती मी तुम्हाला 1 मिनटं सांगतो. आज डेट आहे 28 ऑगस्ट. आता बघा 28 ऑगस्टला जेवढे पण लोकांनी मला मेसेज केलेला आहे, सपोज मी तुम्हाला एक एक्झाम्पल सांगतो, 28 ऑगस्टला जेवढे पण लीड्स माझ्याकडे आल्या व्हॉट्सॲपवरती, त्यांचं मी नंबर काय नावाने सेव्ह करेल, 28, इथं बघा मी लिहितोय तसंचा 28 ऑगस्ट 25 असा मी त्यांचा नंबर सेव्ह करेल. कुठं सेव्ह करणार, सगळ्यात अगोदर त्यांचा नंबरला इथं सेव्ह करणार, बाकी त्यांचं नाव वगैरे पुढं जे असेल ते ॲज इट इज येतं ना, नंबर सेव्ह करायच्या वेळेस ते नाव तिथं ॲज इट इज येऊन जाईल. फक्त मी स्टार्टिंगला असं करेल 28 ऑगस्ट 25, त्याच्या पुढे स्पेस टाकून ओमकार किंवा जे नाव असेल त्यांचं ते येऊन जाईल. अशा प्रकारे नंबर सेव्ह करून काय होईल माहिती आहे का, हे आपण सिक्रेट 7 डे क्लोजिंग फॉर्म्युल्यामध्ये बघणार आहे. कारण काय, त्याच्यानंतर तुम्हाला फॉर्म्युला यूज करायचा आहे, 7 डे क्लोजिंग फॉर्म्युला. याने काय होईल माहिती आहे का, 7 दिवसामध्ये तुम्ही लीड्सला क्लोज करू शकता. म्हणजे जास्तीत जास्त लीड्सला तुम्ही काय होईल, आता क्लोजिंग तर 100% होत नाही, हे तर आपण गॅरंटी घेऊ शकत नाही, पण 7 दिवसामध्ये जर लीड्सला पूर्ण इन्फॉर्मेशन पोहोचली तर लीड्सचं म्हणतो ना आपण, आपलं 90% काम संपलं. बाकीचं काम आपलं स्टेटस स्टोरी इझिली करून टाकतील, लीड जास्तीत जास्त क्लोज होतील.
हा एकदम बेस्ट फॉर्म्युला आहे आणि जास्तीत जास्त लीड्स म्हणतात ना, तुम्हाला इथूनच क्लोज होणार आहे. इथून तुम्हाला जे जास्त पैसे बनणार आहेत. त्याच्यामुळे हा फॉर्म्युला खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. त्याच्यामुळे सगळ्यात इम्पॉर्टंट तुम्हाला एवढंच लक्षात ठेवायचं आहे की लीड्सचे तुम्हाला डेट वाईज नंबर सेव्ह करायचे. डेट वाईज तुम्ही नंबर सेव्ह केले. कसे करायचे? आज 28 तारीख आहे तर 28 ऑगस्ट 2025 असा नंबर सेव्ह करायचा. त्याच्यानंतर पुढं काय करायचं आहे? त्याच्यानंतर पुढं आपल्याला 7 डे क्लोजिंग फॉर्म्युला यूज करायचा आहे. ते यूज केला तर लीड्स जास्तीत जास्त क्लोज होतील. आता सिक्रेट 7 डे क्लोजिंग फॉर्म्युला काय आहे याच्याबद्दल पुढचा व्हिडिओ आहे, तो यूज करून आपल्याला फॉलोअप घ्यायचा आहे. बाकी या व्हिडिओमध्ये एवढंच आहे. जेवढं पण गोष्टी शिकवल्यात सेव्ह करून ठेवा, नोट डाऊन करून ठेवा, त्याचा स्क्रीनशॉट घ्या, काही करा, पण ते तुमच्याकडे असलं पाहिजे आणि तशाच पद्धतीत तुम्हाला काम करायचं आहे. आय होप तुम्हाला सगळ्या गोष्टी क्लिअर झाल्या असतील. बाकी 7 डे फॉर्म्युला आपण पुढच्या व्हिडिओमध्ये शिकूया. तोपर्यंत ऑल द व्हेरी बेस्ट.